प्रिय आईवडिलांनो, तुमच्या मुलीला सोन्याच्या पिंजऱ्यात कैद करून ठेवणाऱ्या मुलापेक्षा तिच्या पंखांना उडण्यासाठी आकाश निर्माण करून देणारा मुलगा शोधा. मुलगा गरीब असेल तरी चालेल, पण तो तुमच्या मुलीला राणीसारखं ठेवणारा हवा. हे मुलीचं लग्न ठरवताना नेहमी लक्षात असू दे. आणि लग्नानंतर जरी काही गोष्टी उघडकीस आल्या तरी मेलेल्या मुलीपेक्षा घरी बसलेली घटस्फोटित मुलगी कधीही बरी, नाही का? छळ सहन करणे ही सामाजिक प्रतिष्ठा कशी असू शकते? त्यापेक्षा वेळ पडली तर माझ्या घराचे दरवाजे माझ्या मुलीसाठी कायमचे खुले आहेत, ही समाजात प्रतिष्ठेने मिरवण्याची गोष्ट आहे. प्रिय मुलींनो, लग्न कसं होतं त्यापेक्षा ते कोणाशी होतं हे जास्त महत्वाचं आहे. प्रेम विवाह करताना खरंच तो मुलगा त्या लायकीचा आहे का हे तपासून पहा. जो तुमच्यावर प्रेम करतो तो हुंडा मागूच कसा शकतो? खरा स्वाभिमानी मुलगा कधीच हुंडा घेऊ शकत नाही. आणि तसंही वडिलांनी दिलेल्या फॉर्च्युनर पेक्षा तुम्ही तुमच्या कमाईने घेतलेल्या ऍक्टिवावर बसण्यात जास्त सुख नाही का? पटतंय का बघा. आणि प्लीज प्रत्येक मुलीपर्यंत आणि तिच्या आई वडिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कुणास ठाऊक अजून किती घरांमध्ये अशा वैष्णवी तयार होत असतील.